मला असं वाटतं की राघवने शालिनीशी लग्न करायला हवं। मी निघते, माझा होणारा नवरा माझी वाट बघत असेल ना। आता या राघवेंद्रला ना गाढवाच्या पाठीवर बसवायचं आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमचं घालवून टाकायचं। गाईज आय एम बॅक। इतकं सगळं केलं मी तुझ्यासाठी, अर्धा तास वाट नाही बघू शकत तू माझी? खरंच खूप मोठ्या संकटातून वाचवलंयस तू आज मला। हा आता जरा बरं वाटतंय। काळं निळं नाही होणार हो? नाही, मला नाही वाटत काळा निळा होईल। सकाळपर्यंत बरं वाटेल तुम्हाला। जुन्या नोटा नव्यासारख्या रंगवताना पकडला। अरे काय 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 असतेस काय? अहो मी पण बिंडोक, न विचारता सरळ आत शिरले ना। कुठे कुठे शिरलीस? कुठे अशी? मी तर आकांक्षाला बघायला गेले होते ना। बर, तर विनय आणि आकांक्षा बेडरूम मध्ये। बेडरूम मध्ये? एवढे डोळे काय वटारते? तसं काही नाही झालंय, ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते। अच्छा, मिठीत होत? काय केवढे नाही ओरडते? अरे ओरडू नको काय? अहो असं काय करताय तुम्ही? आता तरुण मुलं आहेत ना, त्यात त्यांचा साखरपुडा पण झालाय, मग हे असं होणारच ना। अरे त्या नागपूरकरांनी केवढ्या विश्वासाने आपल्यावर सोपवली ती मुलं। हे असं नाही, मला त्यांना कळवावंच लागेल। काय बोलताय तुम्ही? हे आपली मुलं समजूतदार आहेत। आपण काही बोललो नाही ना, ते त्यांची भीती ओसरेल आणि उद्या ती बिंदास आणि मोकाट वागायला लागले म्हणजे मलाही त्यांना सांगायला हवं। नागपूरकरांना अहो नका ना त्यांना काही सांगू, त्यांचा स्वभाव माहितीये ना तुम्हाला। उद्या काही वेडवाकडं झालं तर तू उत्तर देणारच का? आपल्यालाच विचारणारच ना ते। नका ना असं करू, तुम्ही नकोच राईचा पर्वत करताय। मी राईचा पर्वत कोसळायच्या आधी सावरायचा प्रयत्न करतोय, तुला कळतंय का? तिला येऊ देच तू आता। तुम्ही तिला काही बोलू नका। नाही, मी काही बोलणार नाहीये। मी तिला फक्त म्हणणार आहे की बाई, जे काही करायचं ते या चार भिंतीच्या आत तू जे काही असतील ते मला सांग। एक आलेली आहे ती। ये बाळा ये। काकू तुम्हाला माहितीये मिस्टर विनय आहेत ना? काहीही बोलायची गरज नाहीये। म्हणजे काकूनी सगळं मला सांगितलेलं आहे। म्हणजे मी जे काही पाहिलं ते ह्यांना सांगितलं। अहो पण तुम्हाला माहितीये का, एवढं अचानक झालं। होतात अशा गोष्टी, अचानकच होतात। हो, म्हणून मी मग पटकन त्यांना काय केलं। पुढची सगळी वर्णनं सांगायची गरज नाही। आज जातेस का बेटा जरा? हो जा आराम कर जा। ठीक आहे। आणि उद्या मला अर्जंट विनयला भेटायला सांगायचं। हो सांगते तुम्हाला सांगते। सांगायचं काय? जरा तरी भीती दिसत होती का तिच्या चेहऱ्यावर? आता भीती का? मला सांगा, ह्या वयात रोमन्स नाही करणार तर काय आपल्या वयात करणार? आपल्या वयाचा काय प्रॉब्लेम आहे? आपल्या वयात गुड नाईट। गुड नाईट काय? एक बघ, मुद्दा अगदी जवळ आला ना की पळ कसा काढायचा ते बायकांना सांगायला नको। आपल्या वयाचा काय प्रॉब्लेम असू शकतो? काही बोलायचं म्हणजे काय, त्याला काय? नागपूर सोलापूरला जाईल, कोणी बघितलेलं नाहीये। हा नागपूरकर कामात नाही येत ना? नाही, एक महत्वाचं बोलायचं, जरा थांबा एक मिनिट। हा हो हो आलो, एक मिनिट। मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वाराबंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग। तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा
तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी. ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी. ती बावरीशी मृग नैनी, ती सावरीशी सांज ओली. अहो काय एवढं घेऊन बसलाय, सोडा ना तो विषय. काय म्हणजे? मला बोलायचंय. काका हो काय झालंय? हो ना काका, तुम्ही असे सायलेंट राहू नका ना प्लीज. काय आहे, तुम्ही असे असलात ना की मला खूप टेन्शन येतो. टेन्शन तुम्ही द्यायचं आणि मग मला विचारायचं, हे बरं आहे? म्हणजे काय म्हणजे? ते मान्य आहे तुम्हाला परवाना मिळालाय म्हणून तुम्ही उघड्यावर, म्हणजे असं गुपचूप. मुळात काय विनय, तुम्ही स्वतःला आवर घालायला पाहिजे. निदान हे असं उघड्यावर तरी नकोय. काय करता ना. सॉरी काका, तुम्ही काय बोलता मला खरंच कळत नाही. अहो अरे काही नाही रे बाळा, जा तुम्ही दोघं जा. जा काय जा काय? काल तू पाहिलंस ना त्यांना त्या अवस्थेत. तू होतीस म्हणून बरं, तिसरा कोणी असता तर? नाही कुठल्या अवस्थेत? गप्पा बसतो. अहो का उगाच एवढं घाबरवतोय तुम्ही त्यांना? मी घाबरवत नाहीये, ट्रेनिंग देतोय. ट्रेनिंग? वॉर्निंग देतोय. यांनी यांचा रोमांस 4 भिंतींच्या आत बंद दरवाजाच्या आड करा. हो काका तुम्ही काय बोलताय? मी तुला नाही बोलत आहे का पूर्वी, पण याला कळायला नकोय का? अरे आम्ही काय अडवत नाहीये तुम्हाला, पण हे असं उघड आणि तोल कधी जाऊ शकतो. जे नंतर व्हायचं ते आधी झालं तर. काका प्लीज प्लीज काही कळेल असं बोला ना प्लीज. गप्पा बसतो. अहो आता तुम्ही गप्प बसा. अरे काय नाही, म्हणजे काल तुम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत होतात ना, ते मी पाहिलं. काय काय आता कळलं त्याला? कसा म्हणतो काय? कसा विचार काय? कसा विनय? लाज नाही वाटत ते असं काहीतरी दारा खिडक्या उघड्या ठेवून करायला? अहो काका नाही, ऍक्च्युली मी सांगतो तुम्हाला काय झालं होतं. ते काय झालं, माझं बोट दारात चिमटलं, तर आकांक्षा मॅडम त्याला औषध लावत होते आणि मला ते खूप दुखत होतं, म्हणून मी त्याच्यावर फुंकर मारत होतो. बघा अशी. अरे आमच्या समोर तरी नको रे. काय चालवलं हे? काय नाही हो काका, खरंच तुमची शपथ, सिरियसली. गप्प बस. बघू बोट नाही कुठे काय काहीच नाहीये. अहो नाही काका, काल मी औषध लावलं ना लगेच त्यांना, म्हणून आता दुखतंय, पण ते दिसत नाहीये तिकडे. हो काका. काकू तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो. ते जे काही असेल, पण मी हे सगळं तुझ्या बाबांच्या कानावर घालणार. काय रे, एवढा वेळ काय बोलतायत रे? ते ठीक आहे, पण या दोघांनाच का बोलवलं असेल? असेल काहीतरी घरगुती मॅटर, महत्वाचं नसेल. नाही तर काय रे, किती लक्ष देणार आणि कुठे कुठे लक्ष देणार? हा यार, कुठे कुठे लक्ष घालायचं मी? हो
हे काय, तू आज ऑफिसला नाही गेला? आज ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे मी. बास यार. मी पण असा कंटाळलोय रे आज. अभ्याला फोन करून सांगतो ना यार, नाही घेत. एक काम कर, त्याला हे अजिबात सांगू नकोस की आपण दोघंही घरात आहोत, नाहीतर सगळं कॅफे शालमलीवर टाकून तो तडक इकडे निघून येईल. हा रे, नाही सांगत. आणि राघवेंद्र उर्फ राघव आज आपण ब्रेकफास्ट बनवलेला दिसत नाहीये. तुम्हीच म्हणालात ना जुना राघव हवाय म्हणून. ओ अच्छा, त्यामुळे का? राघव काय कोण असतो का? मला असं का वाटतंय की हे जे तू सगळं करत होतास ते सगळं नाटक होतं. कपडे अजूनही तसेच पडले राघवेंद्रचे. घालू का परत? त्याची काही गरज नाहीये, पण राजा ब्रेकफास्ट ऑर्डर तरी करशील का? ओके, मैं इडली सांबार खाऊंगा. यस. सांबार मी आत येऊ शकते का? हो ये ना. आय एम सॉरी. या ना. तुम्ही आज इथे? मी सुमितला भेटायला आले होते. तुम्ही बोला, मी आलोच. थांब ना, तू पण थांब. खरं तर मला सुमितची आणि तुम्हा सर्वांची माफी मागायची. तुम्ही काय बोलताय कळत नाही आम्हाला. सुमित, अहोजाव करणं थांबवशील का प्लीज? राघव, अरे जे काय झालं त्याच्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय आणि मला खरंच तुम्हा सर्वांची माफी मागायची. प्लीज, तुम्ही. समजून घेतलंय. तुम्ही इथे का उभे आहात? या ना, आत या ना. राघव, अरे अहोजाव. आता आत येणार आहेस का? प्लीज ये. प्लीज बस. कम्फर्टेबल. सुम्या, अरे तिकडे काय उभा आहेस? ये ना, बस ना. ये रे, ये बस, ये. तू काय घेणार? पाणी? नको. कॉफी? नको. अरे चहा? बरं, तू ब्रेकफास्ट साठी काय काय खाणार आहेस तू? मी ऑर्डर करायला चाललोय. नको, मला काहीच नको. ए थांब ना. अरे मी आईस्क्रीम सुद्धा आणणार आहे. तुला कुठला हवाय? बेल्जियम चॉकलेट? ठीक आहे. डन.
आलोच, लगेच घेऊन येतो. हो इथंच आहे, अगदी माझ्या जवळच उभा आहे. देऊ का त्याला फोन? 1 मिनिट. नको ना काका, प्लीज काका, नको ना, नको ना काका, नको प्लीज. हॅलो हॅलो काय बे, हॅलो. हिने काय करून राहिला बे तू तिकडे? अहो नाही हो बाबा, ऍक्च्युली काय झालंय ना बाबा, काका काकूंचा काहीतरी गैरसमज झालाय. अरे कसला गैरसमज? माझ्यावर गेलास तू? एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला हिने? अरे असल्या गोष्टी अशा करतात काय? कडी लावायची, कोण आहे नाही बघता याची खात्री करायची, एवढं मी समजत नाही तुले. बाबा असं काही नाहीये. काय हरकत नाही, अशा गोष्टी होत असतात, म्हणजे व्हायलाच पाहिजेत. हा तुला सांगतो, पण नियमाने करत जा सगळ्या गोष्टी आणि काळजी घेत जा. तुझ्या आईला शेवटची मिठी कधी मारली ते अजून मला आठवत नाही. मावतच नाही ना बे हातात. काय बोलताय बाबा? काय बोलतो म्हणजे खरं ते बोलतोय. बायको नाही बी माझी ती, तिला मिठी नाही मारू शकत मी. तुम्ही कुठून कुठे जाताय? ते सगळं सोड, तू फोन का नाही करत बे? 2 दिवस झाले तू फोन नाही केला, म्हणजे मी फोन केल्यावर मग तू माझ्याशी बोलणार? नाही हो बाबा, ऍक्च्युली कामं असतात ना, मी मुद्दामून असं नाही करत. हा आणि मी इकडे रिकाम टेकडे बसलोय. नाही. आणि मी तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं मी तुले? सुनेला माझ्या इकडे घेऊन ये, त्याच्याबरोबर तुझ्या सगळ्याच्या मित्रांना पोट्यांना घेऊन ये, म्हणजे त्यांची पण पिकनिक होईल. अहो बाबा असं कसं जमेल सगळ्यांना? हे मले काय माहित नाही. संक्रांत जवळ येते, सगळ्यांची संक्रांत इकडे झाली पाहिजे एवढं लक्षात ठेव. अहो पण काय इन्या, तू त्याने घेऊन इकडे येतो का तुझ्या आईला घेऊन मी तिकडे येऊ? नाही नको नको नको, मी येतो, आम्ही सगळ्यांना विचारतो. आणि विचारतो काय नाही, गाडीत कधी बसतो ते सांग. हो सांगतो. ठेवू का? काकांचा फोन आहे, बिल वाढेल त्यांचं. बरं ठेव. हा काय म्हणाले बाबा? ते आई बाबांनी आम्हाला सगळ्यांना घरी बोलवलंय पिकनिक साठी. अरे मग जायला पाहिजे तुम्ही. काय? हो काका, मला विचारावं लागेल सगळ्यांना. जाऊ का मी? लगेच विचार. काका असं नाहीये काही, तुम्हाला उगाच. मॅडम मला तर चालतील का? हो जाऊ दे. हो जा. थँक्यू. राघव तर काही झालंच नाही असं वागतोय, पण तू चिडलास माहितीये मला. नाही सौम्या, मी चिडलो नाहीये, मी हर्ट झालो. तुला माहितीये राघव बद्दल मी किती मोठा गैरसमज करून घेतला होता. हात उगारला मी त्याच्यावर. सॉरी, खरंच मी. प्रश्न सॉरीचाही नाहीये सौम्या. प्रश्न हा आहे सौम्या की मला असं वाटत होतं की इतके दिवस आपल्या दोघांमध्ये जे काही चाललंय ते म्युच्युअल आहे. त्या एका क्षणात तू इतक्या खालच्या पातळीवर आणून ठेवलंस मला. मला आता असं वाटतंय की आपल्यात कधी काही नव्हतंच. आपण अजूनही एकमेकांना अनोळखीच आहोत. सुमी, तरी मी त्या क्षणी खूप घाबरले होते. मला काहीच सुचलं नाही रे तेव्हा. आणि तसंही
अभिमान आणि शाल्मलीने येऊन सगळं सांगितलंय मला. अभिमानने कडी लावली होती आणि मग मला खात्री पटली की मीच चुकले. आणि मग वाटलं. काय वाटलं? वाटलं की एक क्षणही मी तुझ्यापासून लांब राहू नये, तुझ्याकडे यावं आणि कान पकडून माफी मागावी. पकड कान. काय? माफी मागायची आहे ना? पकड कान. ठीक आहे. सौम्या, अगं मी गंमत करत होतो. अरे सौम्या, हाय. आम्हाला वाटलंच नव्हतं तू परत आम्हाला कधी भेटशील. सॉरी. हाय. हाय. खरं तर अभिमान आणि शाल्मलीने सगळं सांगितलंय मला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. गुड. म्हणजे आता तुम्हा दोघांचं जुळलं ना? काय? अगं म्हणजे तुमचं भांडण मिटलं असं म्हणायचं होतं. हो ना? हो ना मिस्टर विनय? हो हो. अरे वा. ओ हाय. आज सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. राघव, बोल ना. बाबांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला गावी बोलवलंय संक्रांती करता. ओ म्हणजे तेवढीच आपली एक पिकनिक होईल ना. हे सही आहे. सुम्या काय बोलतो? थोडं बोलावं लागेल मला ऑफिसमध्ये, बट यार आय रिअली नीड अ ब्रेक. हो. बाबांनी आकांक्षा मॅडमना तर बोलवलेलंच आहे. सौम्या, तू पण चल ना ग. म्हणजे काय, आमच्या गावी मस्त भारी मजा असते अगं. अरे नाही विन्या, ती कशी येईल? तिचा विश्वास नाहीये ना आपल्यावर. आवडेल मला यायला, काहीच हरकत नाहीये. आणि राहिला विश्वासाचा प्रश्न, तर आहे माझा तुमच्या सगळ्यांवर विश्वास आणि तुझ्यावरही. थँक्यू. सही आहे. चल मग आत्तापासूनच प्लॅनिंगला सुरुवात करायला पाहिजे. येस, चिल करेंगे. चिल करू. हे बाजूला काढ, नाही तर मी चिल होईल. हा, सॉरी. सॉरी.